रामकृष्ण हरी अन्नदाता सुखी भव ही पालखी लाखोंच्या वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेने चाललेली आहे आणि आता पुण्यामध्ये पालखीचं आगमन झालेले आहे। पुण्यातून ही पालखी खऱ्या अर्थाने आता हडपसरच्या दिशेने चाललेली आहे। पुणेकर पालखीचं मोठ्या आनंदाने स्वागत करतात। इथं माझ्यासमोर विकास तरुण मंडळाचे काही कार्यकर्ते त्यांनी चहापानाची सोय या ठिकाणी केलेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। माऊली रामकृष्ण हरी, तुम्ही ही वारकऱ्यांसाठी चहापानाची सोय केलेली आहे। वारकरी एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या पुण्यात आलेले आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय। आम्ही आता हे कार्यक्रम कमीत कमी 20 वर्षापासून करत आहोत। सगळे मंडळाचे कार्यकर्ते वगैरे सगळे करतात आणि सगळ्यांचा हातभार असतो समाजाचा। इथल्या पद्मशाही समाजाचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे समाज बांधवांचे हातभार असतात आपल्या कार्यक्रमात। वारकरी एवढ्या लाखोंच्या गर्दीने पुण्यामध्ये येत असतात। पुणेकरांना वारकऱ्यांचा काही त्रास होतो का? आम्हाला लहानपासूनच सवय झाली आहे वारकऱ्यांची। ते नाही आले ना आम्हाला कसं तरी वाटतं। हो, ते वारकऱ्यांना बघितल्याशिवाय आम्हाला ते आजच्या दिवसाचा आम्ही वाट बघत असतो। या दिवसाचा वाट बघतो आम्ही, आमच्या मनासाठी नाही का, हे आनंदाचे दिवस आहेत आमच्यासाठी। काय सांगाल तुम्ही? हा वैष्णवांचा मेळावा म्हणजे आमच्या भवानी नानापेठचा हा उत्सव या उत्सवासाठी आम्ही वर्षभर वाट पाहत असतो। आता ही शेकडो वर्षाची परंपरा काही कारणास्तव आमच्या इथं पालखी मंदिरामध्ये थोडा जरा आपण बघितलं असेल, मागील 2 महिन्याखाली जरा काही अधोगती चालली होती की तिकडनं आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हलवणार वगैरे असेल, तर आमच्या स्थानिक सगळ्या मंडळांनी एकत्रित येऊन सगळ्या पुणे महानगरपालिकेच्या सदस्यांना आणि नगरसेवकांना महापौरांना पत्र लिहून त्यांना सांगितलं की ही शेकडो वर्षाची पालखी तुम्ही इथं हलवू नका, ही आपली परंपरा ही जपून इथं राहिलीच पाहिजे। इथं काही वारकऱ्यांना आम्ही कमी पडू देणार नाही। जसं महापौरांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं की घरोघरी तुम्ही सगळ्या लोकांना आपले शौचालय वापरायला द्या, त्यांना अन्नदानाची सोय करा, तसं महापौरांच्या आदेशानुसार आम्ही पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर आमचे विकास तरुण मंडळाचे सगळे इकडचे कार्यकर्ते, इथं गल्लीगल्लीचे छोटे छोटे मंडळ जिथे जेवढे काही मंडळ असतील सगळ्या मंडळांनी मिळून इथं छोटे कुठं अन्नदान वगैरे तयार केलं असतं। अन्नदान बऱ्याचशा ठिकाणी होत असतात, पण माऊलीला सकाळी फ्रेश झाल्यानंतर काहीतरी एक आपला गोडवा लागतो। तो गोडवा विकास तरुण मंडळाने मागील 21 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे। तर कसं असतं, माऊली थकलेले असतात, सकाळी निघाले असतात, चहा पिऊन गोड निघाला असतात, ही सेवा आमच्याकडनं घडत आहे मागील 21 वर्षापासून। पुण्यामध्ये आल्यानंतर आम्हाला अगदी आनंद झालेला आहे। साधू संत येती घरा, तो ते आमचा दिवाळी दसरा, अजून काय पाहिजे। साधू संत आल्यानंतर आमची दिवाळी। त्यामुळे आमचा विकास तरुण मंडळ आणि आमच्या पद्मशाली समाजाच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही सर्व वारकऱ्यांचं स्वागत करतोय आणि त्याप्रमाणे ते नेहमी असंच उत्साही मनाने येत जावं आणि आमच्याकडनं सेवा घडावं अशी प्रार्थना करून